श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवाराचं व्रत कसं करावं, त्याचं उद्यापन कसं करावं, पूजेची मांडणी कशी करावी याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। प्रत्येकाला इच्छा असते की आपण स्वामींचे 11 गुरुवार करायला हवेत, पण पहा 11 गुरुवार करताना जर आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तरच आपण ते 11 गुरुवारचं व्रत करायला हवं असं मुळीच नाहीये। जेव्हा आपली इच्छा असेल आणि फक्त स्वामींची सेवा म्हणून देखील आपण स्वामींच्या 11 गुरुवाराचं व्रत करू शकतो। तर पहा, सुरुवातीला जर समजा तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, त्यासाठी जर तुम्ही स्वामींचे 11 गुरुवार करणार असतील तरी देखील त्यात चुकीचं असं काहीही नाहीये। फक्त त्यासाठी स्वामींचे गुरुवार सुरू करण्यापूर्वी आपण संकल्प करायचा आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर स्वामींचे 11 गुरुवार हे तुम्ही कोणत्या कामासाठी करू शकतात तर बघा, जर समजा तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा असेल त्यासाठी तुम्ही करू शकतात, किंवा जर समजा मुलामुलींचे विवाह जमण्यास अडचणी येत असतील तर मुलामुलींचे आई वडील देखील हे व्रत करू शकतात। त्याचबरोबर ज्यांचा विवाह जमत नाहीये त्या मुलींनी किंवा त्या मुलांनी 11 गुरुवाराचा संकल्प करून जर तुम्ही हे उपवास केले, हे व्रत केलं तरी देखील तुम्हाला तुमच्या मनासारखा योग्य जोडीदार नक्कीच मिळू शकतो। त्यानंतर की ज्यांना म्हणजे संसारात खूप असे वादविवाद होत आहे, भांडणं होत आहे, पती पत्नींचं एकमेकांशी पटत नाहीये, अगदी घटस्फोटापर्यंत गोष्टी जात आहेत, तर अशा वेळेला देखील तुम्ही स्वामींच्या 11 गुरुवाराचं व्रत जरूर करू शकतात। त्यानंतर की ज्यांना नोकरी मिळत नाहीये त्यांनी देखील 11 गुरुवाराचा संकल्प करायचा आहे आणि त्यासाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकतात। त्याचबरोबर ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत तर ते देखील आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि घरात सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी देखील तुम्ही स्वामींच्या 11 गुरुवाराचं व्रत करू शकतात। थोडक्यात काय तर कोणतीही अडचण असेल तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही समस्या असतील, संकट असतील, त्यासाठी तुम्ही स्वामींच्या 11 गुरुवाराचा संकल्प करून तुम्ही हे व्रत करू शकतात। त्याचबरोबर तुमचं स्वतःचं घर व्हावं अशी इच्छा प्रत्येकाचीच असते, तर त्यासाठी देखील तुम्ही करू शकतात। किंवा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय अगदी ठप्प झाला असेल त्यासाठी तुम्ही करू शकतात। नोकरीमध्ये जे काही तुम्हाला अडचणी येत आहेत त्यांचं निराकरण होण्यासाठीही तुम्ही स्वामींची सेवा करू शकतात। स्वामींचे 11 गुरुवार म्हणजे स्वामींची ती सेवा आहे आणि प्रत्येकाने जर तुमच्या मनात जी काही इच्छा असेल तर संकल्प करूनच तुम्ही 11 गुरुवार करायचे आहेत। त्यामुळे स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि ज्यांना फक्त स्वामी सेवा म्हणून करायची आहे तर ते देखील स्वामींचे 11 गुरुवार करू शकतात। जेव्हा तुम्ही 11 गुरुवार हे व्रत करायला सुरुवात करतील तर त्यापूर्वी अगोदर संकल्प करायचा आहे। तर जेव्हा आपण संकल्प करतो तर संकल्प करताना 11 गुरुवार होईपर्यंत कुठल्याही अनुष्ठान असेल, कोणतीही सेवा असेल किंवा कोणतंही पारायण असेल, जेव्हा आपण जेवढ्या दिवसांचा तो संकल्प असतो, आता 11 गुरुवार म्हणजे बरेच दिवस त्यात जाणार आहेत, तर तेवढे दिवस आपण मांसाहार करायचा नाही। हा खूप जास्त महत्त्वाचा नियम आहे आणि तो प्रत्येकानेच पाळायचा आहे। त्यानंतर की गुरुवारच्या दिवशी तर तुम्ही नॉनव्हेज खाणारच नाहीत, पण त्या व्यतिरिक्त इतर दिवशी खाऊ नये, कारण काहींचा प्रश्न येऊ शकतो की गुरुवारी नाही खाणार पण इतर दिवशी आम्ही खाऊ शकतो का? तर बिलकुल नाही, तुमचे संपूर्ण 11 गुरुवाराचं उद्यापन होईपर्यंत मांसाहार करायचा नाही। त्याचबरोबर घरात बनवू शकतो का? तर पहा, शक्यतोवर घरात देखील बनवायलाच नको, पण आता ज्यांना नेहमीची ती सवय आहे आणि घरातील इतर व्यक्तींसाठी तुम्हाला जर तुम्ही तुमचे नियम त्यांच्यावर लादणार असतील तर उगाच घरात भांडणं कटकटी होण्याऐवजी तुम्ही त्या व्यक्तींना इतर दिवशी त्यांना खाऊ द्यायचं आहे, पण गुरुवारी मात्र घरात बनवायचं नाही। आणि जी व्यक्ती 11 गुरुवाराचं व्रत करते त्या व्यक्तीने तर संपूर्ण ते 11 गुरुवारांचं उद्यापन होईपर्यंत स्वतः मात्र खायचं नाही।
त्याचबरोबर गुरुवारी कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी आपण परान्न घ्यायचं नाही. 11 गुरुवारांचं पर्यंत जर तुम्ही हा नियम पाळला तर अतिउत्तम. पण बऱ्याच वेळेला 11 गुरुवार आपले अगदी 11 गुरुवार व्यवस्थित होत नाही, मध्ये काही ना काही अडचणी येत असतात. जर महिला करत असतील तर मासिक धर्म असेल किंवा सुतक सोयरं असेल किंवा अजून काही गोष्टी असतील किंवा कधीतरी गावी जावं लागतं, तर अशा वेळेला मग त्यावेळेला त्या 11 गुरुवारांच्या मध्ये खंड पडतो आणि म्हणून आपल्याला नाईलाजास्तव परान्न घ्यावं लागतं. पण जर तुम्ही पाळू शकत असतील हा नियम तर नक्कीच पाळायचा आहे. पण कमीत कमी गुरुवारी तरी आपण परान्न घ्यायचं नाही आणि मांसाहार चुकूनही करायचा नाही. 11 गुरुवारांची जेव्हा तुम्ही सुरुवात करणार असतील तर ते तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकतात. कोणत्याही महिन्यात आणि कोणत्याही गुरुवारपासून ह्या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकतात. तर आता पूजेची मांडणी कशी करावी, तर सर्वप्रथम गुरुवारी आपण पहाटे लवकर उठायचं आहे. रोजचं आपलं जे काही नित्यकर्म आहे ते आटोपल्यानंतर रोजची जी देवपूजा आहे ती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही एक चौरंगावर ती पूजेची मांडणी करायची आहे. चौरंग असेल किंवा पाट असेल तर त्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात त्या जागेवर छान असं गोमूत्र किंवा जे पवित्र तीर्थजल असेल ते शिंपडायचं आहे. ती जागा स्वच्छ करून मग त्याच्यावर चौरंग ठेवायचा आहे. चौरंगाखाली देखील लहानशी रांगोळी काढायची, मग त्याच्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. पाटावर एक स्वच्छ धुतलेलं किंवा नवं जे असेल ते पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. पिवळ्या रंगाचं नसेल तर केशरी रंगाचं किंवा लाल रंगाचं असलं तरी देखील हरकत नाही. पण स्वामींच्या आणि दत्त महाराजांच्या पूजेमध्ये आपण शक्यतोवर जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर करायचा प्रयत्न करायचा आहे. तर वस्त्र अंथरल्यानंतर तिथे सुरुवातीला आपण जेव्हाही पूजेची मांडणी करायला सुरुवात करतो तर दीप प्रज्वलित करायचा आहे. तर चौरंगावर सुरुवातीला आपण दीप प्रज्वलित करायचा आहे त्या ठिकाणी आणि जो दिवा तुम्ही लावणार आहात तर तो तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही लावू शकतात. शक्य झालं तर साजूक तुपाचा लावा, नसेल शक्य तर तेलाचा लावला तरी देखील हरकत नाही. त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्या ठिकाणी थोडे अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही सुपारी ठेवायची आहे. ती सुपारी गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून तिथे स्थापना करायची आहे. आणि जर समजा तुमच्याकडे विड्याची पानं सहज मिळत असतील तर 2 जोड विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावर अक्षता ठेवायच्या आणि मग तुम्ही एखादं नाणं त्याच्यावर ठेवायचं आणि सुपारी त्या ठिकाणी स्थापना करायची आहे. आणि जर विड्याची पानं किंवा आंब्याची पानं नाही मिळाली तर फक्त अक्षता ठेवायचा, 1 रुपयाचं कॉईन ठेवायचा आणि त्याच्यावर सुपारी ठेवली तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करायची. त्यानंतर स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यांची स्थापना करायची आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मंगल कलशाची स्थापना करायला विसरायचं नाही. तर आता मंगल कलश कसा स्थापन करावा याविषयीचा छान सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही जरूर पहा. त्याचबरोबर त्या ठिकाणी घंटी ठेवायची आहे. शंख असेल तर शंख ठेवायचा आहे आणि शंख ठेवताना शंखाचा जो निमुळता भाग असतो तर तो देवांकडे असेल अशा पद्धतीने शंख ठेवायचा असतो. तर स्वामींच्या उजव्या बाजूला घंटी ठेवायची आणि स्वामींच्या डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. त्यानंतर की स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल दोघंही तुम्ही ठेवू शकतात किंवा दोघांपैकी एक असेल तरी देखील चालू शकतं. त्यानंतर की ज्या वेळेला तुम्ही स्वामींची जर पितळी लहान मूर्ती असेल तर ती मूर्ती देखील तुम्ही अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावर ती मूर्ती स्थापन करायची आहे. त्यानंतर जेव्हाही कोणती पूजा करतो तर त्या ठिकाणी आपण दक्षिणा अर्पण करायला विसरायचं नाही. त्यानंतर की एखाद्या लहानशा भांड्यात किंवा लहान ग्लास असेल किंवा तांब्या असेल त्यात स्वामींसाठी प्यायला पाणी ठेवायचं आहे. स्वामींना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्ही खडी साखर किंवा गूळ असेल तेही तुम्ही ठेवू शकतात किंवा जर मिठाई आणली असेल तरीही चालू शकतं. त्याचबरोबर गणपती बाप्पांसाठी त्या ठिकाणी गूळ आणि खोबरं किंवा साखर तुम्ही नैवेद्यासाठी वेगळ्या वाटीत ठेवायची आहे. आणि गणपती बाप्पांना जेव्हा नैवेद्य अर्पण करतो त्यात तुळशीपत्र चुकूनही टाकायचं नाही. पण स्वामींसाठी नैवेद्य आपण वाटीत जेव्हा अर्पण करतो तर त्याच्यावर आपण तुळशीपत्र जरूर ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जे कुठलं फळ असेल ते स्वामींना त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून जरूर अर्पण करा.
जेव्हा आपण गणपती बाप्पांची आणि स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना करत असतो, तर स्थापना करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांना आणि स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने आणि पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आणि मग छान पुसून ती मूर्ती त्या ठिकाणी स्वामींची आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। त्याचबरोबर जी फुलं तुमच्याकडे असतील ती फुलं स्वामींना जरूर अर्पण करा आणि शक्य झालं तर चाफ्याची फुलं जर सहज मिळत असतील तर स्वामींना आवडणारी चाफ्याची फुलं अर्पण करायला विसरू नका। स्वामींच्या जर पादुका असतील तुमच्याकडे किंवा दत्त पादुका असतील तर त्या पादुकांचीही स्थापना तुम्ही त्या चौरंगावर करू शकतात। रुद्राक्षाची माळ असेल तर स्वामींना रुद्राक्षाची माळ जरूर गळ्यात अर्पण करायची आहे। जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर दोघांपैकी तुम्ही कोणत्याही एका याला रुद्राक्षाची माळ जरूर अर्पण करायची आहे। त्याचबरोबर स्वामींना अत्यंत प्रिय असणारं हिना अत्तर आपल्याकडे असायलाच हवं। तर सुरुवातीला आता छान अशी पूजेची मांडणी करून घ्यायची आहे। दीप तर आपण अगोदरच प्रज्वलित केलेला आहे। त्याचबरोबर चौरंगाच्या सभोवती रांगोळी काढायची आहे। स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याकडे असायलाच हवा। शक्यतोवर ग्रंथ असेल त्याच्यातूनच पठण करायचं आहे। पण जे नवीन असतील आणि ज्यांच्याकडे ग्रंथ नाहीये, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नाहीये, तर त्यांनी मोबाईलमधून ते पठण केलं तरीही चालू शकतं। श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करायचं आहे। त्याच्यात स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय आहेत, त्याच्यातून देखील तुम्ही पठण करू शकतात आणि नंतर मग ग्रंथ घेतल्यानंतर तुम्ही ग्रंथातून पठण केलं तरीही चालू शकतं। स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यापुढे आपण नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे। अगदी साध्या पद्धतीने पूजेची मांडणी आहे, प्रत्येकाने जरूर करा। त्याचबरोबर त्या ठिकाणी धूप लावायचं आहे, धूप दीप लावायचं। अशा पद्धतीने पूजेची छान मांडणी करायची आहे आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे। संकल्प करताना आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, पुष्प घ्यायचं आहे, आपलं स्वतःचं नाव बोलायचं, गोत्राचा उच्चार करायचा आहे। त्यानंतर की तुम्ही ही सेवा किंवा 11 गुरुवाराचं व्रत कशासाठी करत आहात, तर स्वतःच्या जे काही इच्छा असतील किंवा ज्या कामनेसाठी तुम्ही हे व्रत करत आहात ते स्वामींना सांगायचं आहे किंवा जी संकट आहेत, दुःख आहेत ती दूर होण्यासाठी स्वामींना नम्रपणे प्रार्थना करायची आहे आणि हे 11 गुरुवाराचं व्रत स्वामींनी अगदी निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावं असं स्वामींना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर ते हातातील पाणी आपण तामनात सोडायचं आहे। अशा पद्धतीने आपण संकल्प करायचा आहे। त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे। सुरुवातीला गणपती बाप्पांची पंचोपचारे छान पूजा करायची आहे, त्यांना धूप दीप ओवाळायचं, पुष्प अर्पण करायचं। त्यानंतर आपण मंगल कलश आहे तर मंगल कलशाची पूजा करायची आहे। त्यानंतर स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांना आपण हिना अत्तर लावायचं आहे। त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचा आहे। छान पंचोपचारे स्वामींची पूजा करायची, रुद्राक्षाची माळ स्वामींना अर्पण करायची आहे, पुष्प असेल पुष्प ते अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने छान पंचोपचारे पूजा करायची आहे, धूप दीप ओवाळायचं आहे आणि धूप दीप ओवाळत असताना घंटानाद करायचा आहे। अशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची आणि पूजा करायची। त्यानंतर मग आपण ग्रंथ पठण करायला सुरुवात करायची आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पूजेची मांडणी कशी करावी आणि 11 गुरुवाराचं व्रत करताना संकल्प कसा करावा आणि हे व्रत का करावं याविषयी माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा। श्री स्वामी समर्थ।